मित्रहो, कायम रोखठोक आणि स्पष्ट बोलण्यामध्ये प्रसिद्ध असलेले बच्चू कडू हे एकनाथ शिंदे गटामध्ये गेल्यापासून कुणी कितीही नाही म्हटलं तरी ते बॅकफूटवर गेलेले आहेत. त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेलाही मोठा तडा गेलेला आहे. आजवर प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते स्वतंत्र काम करीत होते. आता त्यांना एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच काम करावं लागणार आहे. त्यांच्याच विचाराचं यांना सगळं काही पुढे न्यावं लागणार आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये बच्चू कडू हे रमतील का, हा खरा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे सूट दिल्लीला जातात आणि दिल्लीनं दिलेल्या आदेशाप्रमाणे पुढची अंमलबजावणी करतात. म्हणजे खरं तर त्यांचा पक्ष गट स्वतंत्र असला तरी सुद्धा हे दिल्लीवाले त्यांचे सुद्धा हायकमांड बनलेले आहेत. आणि या हायकमांडच्या विरोधामध्ये जाणं तर सोडूनच द्या, पण त्यांची साधी नाराजीही एकनाथ शिंदे यांनी कधीही ओढवून घेतलेली नाही. आणि आता तर त्यांच्या गटात नुकतेच दाखल झालेले बच्चू कडू यांनी थेट या दिल्लीवाल्यांनाच खडे बोल सुनावलेले आहेत. डिजिटल माध्यमातून आलेल्या त्या कॉक्रोच जनता पार्टीला केंद्र सरकार घाबरलेलं आहे असं म्हटलं जातं. एका सामान्य तरुणानं भाजपाला घाम फोडला आहे बघा. या पार्टीला देशभरातून प्रचंड समर्थन मिळू लागलेलं आहे आणि त्याचा धसका भारतीय जनता पक्षाने घेतला. कॉक्रोच जनता पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केलं गेलं. त्याच्या प्रतिक्रिया देशभरात उमटल्या आणि या पार्टीला अधिकच समर्थन मिळत गेलं. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून देशातील तरुणाईचा आवाज सत्तेच्या आवाजापेक्षा सुद्धा मोठा वाटू लागलेला आहे. केंद्र सरकारनं हा आवाज दाबून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर केंद्र सरकार वाढत असलेल्या डिजिटल पार्टीला आवर घालण्याचा प्रयत्न करीत आहे. पण भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटामध्ये नुकतेच सहभागी झालेल्या बच्चू कडू यांनी या कॉक्रोच पार्टीची बाजू घेतलेली आहे. बच्चू कडू म्हणाले, तरुणांनी केवळ व्हॉट्सअप पुरतं मर्यादित न राहता रस्त्यावर उतरायला पाहिजे, प्रत्यक्ष काम केलं पाहिजे, सरकारवर अंकुश ठेवला पाहिजे. आणि यात वाईट काय आहे? चांगलं काम करायचं असेल तर त्यामध्ये पक्ष ही मर्यादाच राहत नाही. केंद्र सरकारनं त्यांचा आवाज दाबू नये. जेवढा त्यांचा आवाज दाबला जाईल तेवढा तो उसळून बाहेर येईल. कधी कधी केंद्र सरकार चुकीचा निर्णय घेत असेल तर ते थांबवलं पाहिजे. जर तरुणाई अशा पद्धतीने समोर येत असेल तर त्यांची ऊर्जा विधायक कामाकडे कशी वळवता येईल, चांगल्या कामासाठी ती कशी वापरता येईल याचा विचार व्हायला हवा. आणि तसे प्रयत्नही आपण केले पाहिजे. छान बोलले बच्चू कडू, छान बोलले. बच्चू कडू जे बोलले ते सगळं बरोबर बोलले. पण ते आता भाजपा सोबत महायुतीमध्ये आहेत हे विसरले तर नाहीत ना. महायुतीत राहून भाजपच्या विरोधात जाणं हे भाजपला कसं चालेल? अहो, भाजपच कशाला, एकनाथ शिंदे यांनाही चालणार नाही. बच्चू कडू यांनी तर थेट केंद्र सरकारला सुनावलं आहे. याचे अंतर्गत पडसाद नक्की उमटतील. पण बच्चू कडू असंच बोलत राहिली तर त्यांचं महायुतीत राहणं अवघड असेल आणि त्यांना ठेवून घेणं महायुतीलाही परवडणारं नसेल. त्यामुळे बच्चू कडू हे आपले विचार गुंडाळून ठेवतात की मग महायुतीला अखेरचा जय महाराष्ट्र करतात. अर्थात हे पाहण्यासाठी आणखी काही दिवस वाट नक्की पाहावी लागेल. पण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? बच्चू कडू पूर्वीसारखंच बोलत राहतील की सत्तेसोबत राहण्यासाठी तोंडाला चिकटपट्टी लावतील? तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.